उद्धव ठाकरे सूर्याची पिसाळाची औलाद. भाजप आमदार पडळकरांची जीभ घसरली. फडणवीस जनतेच्या गळ्यातील ताईत असल्याचा दावा. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहेरी टीकेचा बाण सोडत महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद पेटवला आहे. उद्धव ठाकरे हे सूर्याची पिसाळाची औलाद आहेत अशा शब्दात त्यांनी थेट हल्लाबोल केलं आहे. सांगलीमधील जतमध्ये एका कार्यक्रमात भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत हे उपस्थित होते आणि यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय 2019मध्ये महाराष्ट्रातील जनतेनं भाजप शिवसेना युतीला बहुमत दिलं होतं. मात्र मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक युती केली आणि हे वर्तन म्हणजे सूर्याची पिसाळ्यासारखं गद्दारपणाचं होतं असंही पडळकरांनी म्हटलेलं आहे. पडळकर यांनी ठाकरेंवर टीकेचे बाण सोडताना म्हटलं आहे की सध्या मातोश्रीवर कोणी भेटायला जात नाही. उद्धव ठाकरेंकडे कोणी फिरकत नाही. त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत. याच नैराश्यामुळे उद्धव ठाकरे कोणालाही काही बोलू लागलेले आहेत. उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनाजी पंत अशी उपमा देत टीका केली आणि याच पार्श्वभूमीवर पडळकर यांनी प्रतिहल्ला चढवला आहे. जत येथे एका स्थानिक कार्यक्रमात बोलताना पडळकरांनी ही आगपाखड केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली असून शिवसेना ठाकरे गटाकडून यावर प्रत्युत्तर येण्याची शक्यता आहे. राज्यात आगामी निवडणुकांचं वातावरण तापत असताना अशा प्रकारची टीका आणि पलटवारामुळे शिवसेना ठाकरे गट भाजपमधील तणाव आणखीन चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सांगितलं आता सदाभाऊनी सांगितलं. हे बघा, हा उद्धव ठाकरे हा सूर्याची पिसाळाची औलाद आहे. 2019ला या महाराष्ट्रातल्या जनतेने देवाभाऊंना मुख्यमंत्री होण्याचं बहुमत दिलं होतं आणि तुम्ही अनैसर्गिक अलायन्स केली. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी कधी अलायन्स महाराष्ट्रामध्ये झाली होती का? हे सूर्याची पिसाळाचं काम उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. देवाभाऊ या महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांच्या गळ्यातील ताईत आहेत. या महाराष्ट्रातील उपेक्षित, वंचित, पीडित, प्रतारित, अपमानित लोक, 18 पगड जातीची लोक, 12 बलुतेदार, भटके विमुक्त, ओबीसी, मायनर ओबीसी, शेतकरी, कष्टकरी, आदिवासी आणि मागासवर्गीय यांचे हृदय सम्राट आहेत देवाभाऊ. आणि त्यामुळं उद्धव ठाकरे काय बोलला आणि कुठलं स्टेटमेंट केलं याला काडीचं महत्त्व नाही. हे सूर्याची पिसाळाची औलाद आहे. 2019ला त्यांनी देवाभाऊंचा घात केला. महाराष्ट्रातल्या जनतेने भरघोस मतदान देऊन 237 आमदार महायुतीचे दिले. पुन्हा देवाभाऊ महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आले आणि पुन्हा काल आषाढी एकादशीची म्हणजे आजच पाटे आज पुन्हा एकदा देवाभाऊंच्या उपस्थितीमध्ये पांडुरंगानंच तो दिलेला आशीर्वाद आहे आणि पांडुरंगाची पूजा परत देवाभाऊंच्या उपस्थितीमध्ये आज त्यांच्या हातानं आज झालेली आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे आता पूर्णपणे व्हायबल झालेला माणूस आहे. रोज दिव्याच्या गाड्या मातोश्रीकडं, प्रोटोकॉल, झेड+ सुरक्षा सगळं गेलं ना, काय राहिलं नाही. कोणाची गाडी वाट बघत बसली, कोण येतंय का, कोण माझी वेळ घेतंय का. अरे येणार कोण आता? सगळे निघून गेले, कुणी येण्यासारखं नाही. आणि माणूस जेव्हा मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होतो, जेव्हा तर तुम्ही मीडियामध्ये काम करता, रोज तुम्हाला माणसं पाहिजेत. तुम्हाला जर घरात ठेवलं आठवडाभर तर तुम्ही काय कराल सांगा ना? रोज ह्या पार्टीचा माणूस त्या पार्टीचा पुढे जाऊन तुम्ही प्रश्न विचारताय आणि 8 दिवस तुम्हाला घरात ठेवलं तर तुमची मानसिकता बिघडेल. तशा पद्धतीनं उद्धव साहेबांची मानसिकता पूर्णपणे बिघडलेली आहे. तिकडं कोण वेळ पण मागणार आणि तिकडं भेटायला पण कोण येणार. सगळी गर्दी आता भाजपाकडे आहे. सगळी गर्दी आता एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडे आहे. त्यामुळे आता त्यांचं वैफल्यग्रस्तपणातून केलेलं त्यांनी ते स्टेटमेंट आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.